हे संपूर्ण व्यवस्थित वाटप करण्याचं काम FDA नियंत्रणाखाली आणि वेगवेगळ्या कलेक्टर्सला संपूर्ण सांगून केलं जात आहे. कुठेही त्याच्यामध्ये पळवापळवी किंवा भानगडीचा विषय नाही. सगळ्यांना लागणारं त्यांच्या ॲलोकेशनप्रमाणे लागणारं इंटरनल डिस्ट्रीब्युशन केलं जात आहे. आशा आणखीन अशी आहे की इम्पोर्ट ऑक्सिजन करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने साधारण 50,000 मेट्रिक टन हे याचं RFP काढलेली आहे. म्हणजे आपण त्याला मागणी केलेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला जर ते मिळालं आणि ते मिळण्याची शक्यता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला निश्चित प्रकारे आहे, तर आपण जे कोस्टल भागातली जी काही राज्य आहेत त्यांना त्याच्यातून वाटा मिळू शकतो आणि त्यामुळं त्यावरही आपली आशा आहे. हा झाला आणखीन एक मार्ग. सगळ्यात महत्त्वाचं मला हेही सांगितलं पाहिजे की आपल्या राज्यामध्ये सुद्धा जवळजवळ 6 असे ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी 500 बेडेड हॉस्पिटल चालू शकतील एवढं ऑक्सिजन निर्माण होण्याची क्षमता आहे. हे 5-6 ठिकाणं म्हणजे कोणते कोणते आहेत तर JSW पेन म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये असणारं पेन भाग, त्याच्यानंतर थळ अलिबागमध्ये RCFचा मोठा प्लॅन्ट आहे, तिथे सुद्धा आपल्याला ऑक्सिजन मिळू शकतं आणि त्याचा उपयोग आपल्याला करता येऊ शकेल. त्याचबरोबर लॉयड वर्धा म्हणजे विदर्भामध्ये हा भाग आहे, तिथे सुद्धा आपल्याला ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळू शकतं. स्टील प्लांट आहे. आणि महाजनको म्हणजे आपले जे थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत त्याचे जे 3 महत्त्वाचे प्लांट्स आहेत, एक नागपूरमध्ये असलेला खापरखेडा, अकोल्यामध्ये असलेला पारस आणि बीडमध्ये असलेलं परळी, या ठिकाणी सुद्धा ऑक्सिजन निर्माण होत आहे. परंतु तिथे बॉटलिंग प्लांट नसल्यामुळे तिथून वहन करता येऊ शकत नाही आणि म्हणून या 6 ठिकाणी आपला अभ्यास त्या ठिकाणी एवढाच चालू आहे की पटकन तिथे आपल्याला जर प्युरिटी त्याची 98% आहे, त्यामध्ये पेशंटला देण्यायोग्य ऑक्सिजन आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण 500 बेड्सची व्यवस्था करू शकतो आणि ती व्यवस्था करण्यासाठी सुद्धा नियोजन करण्यात येत आहे या 6 ठिकाणी. तर जवळजवळ 6x5 साधारण आपण 3,000 नवीन बेड्स या ठिकाणी त्या भागामध्ये लावू शकतो. हा झाला आपल्या भागातला एक विषय. इम्पोर्ट 50,000 मेट्रिक टन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने करतायत, त्याच्यातून आपल्याला काही मिळेल आणि सध्या आपल्याला 1,500 टनावर निश्चित प्रकारे आत्ताच्या परिस्थितीत भागत आहे. अपेक्षा ही करूया की ही संख्या वाढली जर नाही तर आपल्याला या परिस्थितीत या सगळ्या गोष्टींवर निश्चित प्रकारे आपला सगळा विषय व्यवस्थित होऊ शकेल. राहिला प्रश्न या ठिकाणी असलेल्या, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी रेमडेसिवीरच्या संदर्भात सुद्धा सगळ्या 7 कंपनीच्या मालकांबरोबर चर्चा केली. ज्या बैठकीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री, फूड अँड ड्रग्ज मिनिस्टर आणि आरोग्यमंत्री आम्ही सगळेजण उपस्थित होतो आणि सगळ्यांना त्यांनी सांगितलं आम्हाला आमच्या गरजेप्रमाणे म्हणजे सध्या 60,000 दररोज आम्हाला मिळायला हवेत, ते तुम्ही दिले पाहिजे, त्याचा शेड्यूल आम्हाला दिला पाहिजे आणि हे 60,000 जे सध्या मिळायला पाहिजे ते FDA माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या कंट्रोलने, कंप्लीट शासकीय कंट्रोलनी ते वाटप इंटरनल डिस्ट्रीब्युशन राज्यामध्ये केलं जाईल. परस्पर वाटू नका, नाहीतर मग सगळा काळा बाजार त्यातून होऊ शकेल, अशा सूचना या बैठकीत देण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे रेमडेसिवीरची उपलब्धता आजच्या मागणीप्रमाणे निश्चित प्रकारे आहे. त्याचं वाटपाचं थोडं नियोजनाचा अभाव आहे. ते नियोजन FDAच्या माध्यमातून, फूड अँड ड्रग्ज अथॉरिटीच्या माध्यमातून त्यांच्या नियंत्रणाखाली आणि कलेक्टर्सच्या नियंत्रणाखाली आपल्याला व्यवस्थित करून घेतलं, सध्याची परिस्थिती अडचण राहणार नाही. आम्ही कालच्या बैठकीमध्ये आग्रहाची भूमिका घेतली की वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन आम्हाला दररोज 1 लाख सुद्धा देण्याची व्यवस्था 1 मेच्या नंतर करावी लागेल. जी त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या सगळं उत्पादन दुप्पट तिप्पट करत आहोत, काही लोक तिप्पट करतायत आणि त्यामुळं अनेक ठिकाणी त्यांचे जे प्लॅन्ट्स आहेत त्या ठिकाणी त्यांनी जवळजवळ 15 ते 20 ठिकाणी देशभरामध्ये नवीन लोकेशनवर प्लॅन्ट्स उत्पादनाचे टाकलेले आहेत, ज्या 7 कंपन्या उत्पादन करतायत आणि विक्री करतायत. त्यामुळे त्यांचं उत्पादन वाढेल आणि 1 मेच्या नंतर अधिक पोझिशन स्ट्रीमलाईन होईल, असं पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे.
तर या दृष्टिकोनातून पुन्हा मी एवढंच सांगेल की रेमडेसिवीरचा वापर हा अत्यंत काटकसरीनं ह्या 8-10 दिवसात करावा. जोपर्यंत त्यांची क्षमतेचा सेकंड बॅच थर्ड बॅच जी काही आहे ती बाहेर पडत नाही तोपर्यंत काटकसरीनं करावं. ऑक्सिजनचा वापर अत्यंत काटकसरीनं आणि योग्य पद्धतीनं करावा, सायंटिफिक पद्धतीनं करावा, वेस्टेज होऊ नये याची काळजी घ्यावी. एवढं मी आव्हान या निमित्ताने महाराष्ट्राच्या आमच्या सर्व डॉक्टर्स फ्रेटर्निटीला करू इच्छितो. आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्या महामारीमध्ये आपण खूप जिम्मेदारीनं अत्यंत जबाबदारीनं सर्व डॉक्टर्स मंडळी आणि काम करणारी तत्सम मंडळी या ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या बाबतीत वागतील असं मला पूर्ण विश्वास आहे. नाशिकमध्ये जो टँकर लिकेजचा विषय सांगण्यात येतो तो मायनर लिकेज जरूर झाला, परंतु तिथे सगळे एक्सपर्ट लोक होते, त्यांनी तो लिकेज लगेच थांबवला. त्यामुळे कुठल्याही टँकरचा ऑक्सिजन लिकेजमुळे फार मोठ्या प्रमाणात वाया गेलेला नाही. लिकेज लक्षात आल्यानंतर थांबवण्याची वेळेत दक्षता घेतल्यामुळे तसा कुठलाही अनर्थ झाला नाही ऑक्सिजन वाया जाण्याचा. मृत्यू झाले आज तसला कुठलाही प्रकार नाही. मी स्वतः कलेक्टर आणि कमिशनर नाशिकला आम्ही बोललो आणि कुठलाही तसा प्रकार झालेला नाही. सर, नगरबद्दल सांगू शकाल, काल टँकर पुण्यात थांबवण्यात आला. आता ही 2 जिल्ह्यांमध्ये स्पर्धा झाली आहे का की ऑक्सिजनमध्ये पळवापळवी सुरू झाली आहे? नगरमध्ये रात्री जो चाकणमधून भरून येणारा टँकर आहे तो नगरच्या ॲलॉकेशन प्रमाणे येत असताना शिक्रापूरमध्ये त्यांना तिथल्या काही स्थानिक म्हणजे पुण्याच्या प्रशासनाने थांबवण्यात आला होता. त्याचं कारण एकच आहे की त्यांच्याजवळ काही ऑक्सिजनचा प्रॉब्लेम निर्माण झाला होता अचानकपणे. परंतु ज्या जिल्ह्याचा टँकर त्याच जिल्ह्यात गेला पाहिजे, जर काही मागणी करायची असेल, डायव्हर्ट करायचं असेल तरी सुद्धा तो वरिष्ठ जी कमिटी करण्यात आलेली आहे त्या कमिटीच्या विचारात घालूनच ती करता येऊ शकेल. स्थानिक प्रशासनाला तसला कुठलाही अधिकार नाही. अशा पद्धतीचे संपूर्ण पत्र काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुठेही जिल्हा प्रशासन अशा पद्धतीचं डायव्हर्जन टँकरचं करणार नाही याची दक्षता चीफ सेक्रेटरीने घेतलेली आहे आणि चीफ सेक्रेटरीला मी स्वतः या संपूर्ण बाबतीत स्वतः बोललेलो आहे. एक मिनिट, आता तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये इतर ठिकाणी जाऊन असं म्हणतात, पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आता भूमिका मांडली की त्यांच्या जिल्ह्याचा टँकर पुण्यामध्ये गेला, त्यामध्ये वरिष्ठ पदाधिकारी लक्ष घातलं. मला वाटतं की मी जे आत्ता सांगितलेलं आहे की कुठेही टँकरची पळवापळवी होऊ शकणार नाही, कारण त्याचं संपूर्ण नियंत्रण सेंट्रल कंट्रोल कमिटीवर आहे. ती सेंट्रल कंट्रोल कमिटी चीफ सेक्रेटरीच्या मार्गदर्शनाखाली काम करते. स्थानिक प्रशासनाला मध्ये हस्तक्षेप करण्याचे अधिकार नाही. सर, प्रामुख्याने 8 दिवसापूर्वी आपल्याकडे ऑक्सिजन तक्रारी सुरू झाल्या होत्या की ऑक्सिजन मिळत नाहीये. खाजगी हॉस्पिटल्सनी पेशंट्स घेणं 8 दिवसापूर्वी बंद केलं होतं, तिथे ऑक्सिजन त्यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे 8 दिवस झाले आपल्या टास्क फोर्सच्या किंवा इतर तज्ञांच्या लक्षात आलं नाही की आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागणार आहे आणि जर तुटवडा वाचला तर लोकांच्या जीवावर घेतला आहे. आज ती परिस्थिती आहे. त्यामुळे ही सगळी यंत्रणा काय करावी? ऑक्सिजनच्या संदर्भात मला वाटतं की काहीही झालं तरी सुद्धा लिक्विड ऑक्सिजनला आपल्याला अशी जादूसारखी कुठलीही गोष्ट करता येत नाही. लिक्विड ऑक्सिजनचा एखादा मोठा प्रकल्प टाकायचा म्हटलं तर त्याला काही वर्ष लागतील आणि त्यामुळं लिक्विड ऑक्सिजन आज महाराष्ट्रामध्ये 1250 मेट्रिक टन जे निर्माण होतं ते 100% आज मेडिकल पर्पजसाठीच, मेडिकलच्या यूजसाठीच दिलं जातं. किंबहुना आम्ही थर्मल पॉवर स्टेशन, RCF म्हणजे खताचे कारखाने, त्याचबरोबर जिथे एक मोठ्या पद्धतीनं स्टीलचे कारखाने, या सगळ्यातून निर्माण होणारा ऑक्सिजनचा सुद्धा वापर महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी करू इच्छितं. एवढंच नाही तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला चीफ सेक्रेटरीने कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या नंतर सक्त सूचना दिलेल्या आहेत की आपल्या गरजेनुसार आपण ऑक्सिजन जनरेटर प्लांट 2-2, 3-3 जे टाकायचे असतील त्यांच्या ऑर्डर त्वरेने दिल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आता कुठेही कोटेशन्स मागवा किंवा टेंडर काढा अशातला प्रकार नाही. जिथे जिथे ऑर्डर्स झालेल्या आहेत त्याचा आधार घेऊन पुढील ऑर्डर्स देण्यात याव्यात असं ठरवलेलं आहे. त्यामुळे मोठ्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा ऑर्डर्स देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स हे सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 200 कॉन्सन्ट्रेटर्स विकत घेण्याच्या सूचना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे इंडस्ट्रीज आहेत, ज्या इंडस्ट्रीजला ऑक्सिजन कन्झम्पशन मोठ्या पद्धतीनं आहे आणि ज्यांनी स्वतःच्या वापरासाठी PSA प्लांट म्हणजे PSA टेक्नॉलॉजीचे प्लांट, प्रेशर स्विंग ॲब्झॉर्प्शन ऑक्सिजन टेक्नॉलॉजी ऑक्सिजन जनरेटर प्लांट ज्याला म्हणू आपण, हे जिथे जिथे इंडस्ट्रीजमध्ये आहेत, आज इंडस्ट्रीज आपण लॉकडाऊनच्या माध्यमातून बंद करत आहोत किंवा ह्या पद्धतीच्या ज्या ऑक्सिजनचा वापर करणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या तरी आपण थांबवत आहोत. त्यामुळे ते प्लांट्स जे आहेत ते प्लांट्स जर का आपण इमिजिएटली त्या ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पाहिजे त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण जर घेऊन गेलो तर उत्पादन करण्याची सुद्धा म्हणजे वेळ जो लागतो तो वेळेचा अपव्यय टाळू शकता येईल. आणि त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आम्ही सूचना दिलेल्या आहेत चीफ सेक्रेटरीच्या माध्यमातून, आणि मी स्वतः सुद्धा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी आमच्या विभागाच्या वतीनं सुद्धा कळवू की प्रत्येक इंडस्ट्री कमिशनर सुद्धा त्या ठिकाणी लक्ष घालेल की जिथे जिथे PSAचे प्लांट्स म्हणजेच ऑक्सिजन हवेतून निर्माण करणारे प्लांट इंडस्ट्रीजने बसवलेले आहेत, आज ते प्लांट रिक्विजिशन करणं म्हणजे गव्हर्नमेंटनी ताब्यात घेणं आणि ताब्यात घेऊन ते मेडिकलसाठी वापरणं, हा जर प्रयोग मोठ्या पद्धतीनं जेवढे काही असतील महाराष्ट्रात तेवढ्या प्लांट्समधून झाला तर रेडिली अवेलेबल प्लांट PSAचे हे निश्चित प्रकारे बऱ्याचशा संख्येतून मिळू शकतील. त्याच्या बाबतीतला आज किंवा उद्यापर्यंतचा संपूर्ण अभ्यास होईल आणि त्या अनुषंगाने ऑर्डर्स रिक्विजिशनच्या दिल्या जातील. मला विश्वास आहे की हे प्लांट्स बसल्यानंतर निश्चित प्रकारे हवेतून ऑक्सिजन कन्वर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठी उपलब्धी होऊ शकेल आणि लिक्विड ऑक्सिजनवरचा ताण हा निश्चित प्रकारे कमी होईल. सर, आपण मगाशी म्हटलं की 3000 बेड आपण तयार करू शकतो, साधारण हे कधीपर्यंत होऊ शकेल, पहिला प्रश्न. आणि दुसरं, सिरमने कुठेतरी आता लसींची किंमत ठरवलेली आहे, खासगीसाठी 600 रुपये आणि शासकीयसाठी 400 रुपये. हां, बिलकुल. या निमित्ताने मी एकच सांगेल की साधारणपणे कोविशिल्डनी स्टेट गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलसाठी जे काही डोस द्यायचे आहेत तर त्याच्यासाठी 400 रुपये प्रति डोस अशा पद्धतीची किंमत ठरवली आणि प्रायव्हेटला जर पाहिजे असतील तर 600 रुपये प्रति वाईल अशा पद्धतीचा किंवा प्रति डोस अशा पद्धतीचा हे ठरवण्यात आलेला आहे. आणि मला असं वाटतं की ग्लोबल वॅक्सिन्स जे मार्केटमध्ये आहेत त्यात अमेरिकन वॅक्सिन ही 1500 रुपयाला आहे, रशियन वॅक्सिन स्पुटनिक हे 750 रुपयाला आहे आणि चायनीज वॅक्सिन हे 750 रुपयाला आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं की मग आता कोविशिल्ड असो किंवा त्या ठिकाणी इम्पोर्टेड वॅक्सिन असो, या संपूर्ण वॅक्सिनचा उपयोग महाराष्ट्रामध्ये 18 ते 45 वयोगटातील लोकांना करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. काल कॅबिनेटमध्ये हा निर्णय निश्चित प्रकारे झालाय आणि त्यासाठी लागणारी निधी ही माननीय उपमुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर अजितदादा पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की इतर काही गोष्टी आपण थांबूया, परंतु आपल्याला वॅक्सिनेशनचा ड्राईव्ह हा महाराष्ट्रात घ्यायचा आहे आणि त्यामुळे आपण इम्पोर्टेड असो किंवा आपण इथे बनणारी आपली कोविशिल्ड असो ही विकत घेऊन आपण या सगळ्या जो काही आपला हा लसीकरणाचा कार्यक्रम आहे तो आपल्याला यशस्वी करायचा आहे. असं असलं तरी अजूनही लस येत नाहीये. आपण आता दिवसाला फक्त 3 लाखापर्यंत लसीकरणापर्यंत आलोय, जो आपला अपेक्षित होता तो 5 लाख होता. आपण तिथून खाली आलो. हे पुन्हा कधीपर्यंत नॉर्मल होणार? 45 ते पुढच्या वर्ष वयोगटातील जो काही समाज घटक असेल त्यांना आपण केंद्र शासनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमात, राष्ट्रीय कार्यक्रमात अंतर्भूत केलेला आहे. आणि आपली मागणी जुनीच आहे की आपण 8 लाख, आपण पत्र दिलेत, आपण फोनवर बोललोय, आपण वारंवार सांगितलंय की महाराष्ट्र भौगोलिक दृष्टिकोनातून खूप मोठं राज्य आहे आणि तुम्ही एका जागेवर जर लस दिली तर ती दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवायला 1 किंवा 2 दिवस लागतात आणि त्यामुळे 8 दिवसाचा स्टॉक एकदम द्यावा आणि जास्तीचा स्टॉक आमची तयारी एवढ्या लोकांचे लसीकरणाची आहे त्यामुळं जास्तीचा स्टॉक द्यावा. संख्या खूप वाढलेली आहे, मृत्यूदर महाराष्ट्रात जास्त आहे. ह्या सगळ्यांचा विचार करून सहानुभूती दाखवून महाराष्ट्राला जास्त लसीकरणाचे डोस मिळावेत. 45च्या पुढच्या समाज वयोगटातील लसीकरणासाठी ही आमची मागणी निश्चित प्रकारे कायम आहेच आणि त्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्नही सुरू आहेत. परंतु जे येतंय
ते 100% वाटप करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. रोजच्या रोज ते संपूर्ण संपायला हवं अशी सूचना आरोग्य विभागाच्या वतीनं आम्ही संपूर्ण डॉक्टर्स, नर्सेस यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. सर, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे की सैन्य दलाने त्या राज्यामध्ये राज्य सरकारला मदत करावी जिथे राज्य सरकारला गरज असेल. आपण सैन्य दलाची मदत घेणार आहोत का? कारण राज्यामध्ये अनेक सैन्य दलाचे हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत. निश्चित प्रकारे केंद्रीय जे काही वेगवेगळे मंत्रालयाचे विभाग असतात, ज्याच्यामध्ये मिलिटरी असते, ज्याच्यामध्ये नेव्ही असते, म्हणजे डिफेन्समध्ये, या सगळ्याचे हॉस्पिटल्स इथे आहेत. आज त्यांना जर आवश्यकता नसेल तर ते हॉस्पिटल आपल्याला रिक्विजिशन किंवा आपल्या राज्य शासनाच्या आपल्या रुग्णांसाठी वापरता येऊ शकतील आणि तशी मागणी आपणही केलेली आहे. केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली तर आपण त्या सगळ्यांचा उपयोग, खास करून पुणे, मुंबई, नगर या ठिकाणी हे हॉस्पिटल्स आहेत, मला वाटतं त्याचा वापर आपल्याला निश्चित प्रकारे करता येऊ शकतो. लॉकडाऊनबाबत कधी पण अखेरीस निर्णय होणार आहे? कारण काल आपण घोषणा केली, आज 8 वाजता अपेक्षित आहे, नियमावली अजून आलेली नाही, किंवा काल पंतप्रधान म्हणाले लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा, तर राज्य सरकार पुनर्विचार करते का आपल्या निर्णयावर? माननीय प्रधानमंत्र्यांनी शेवटचा पर्याय जरी सांगितला म्हटलं असेल तरी सुद्धा मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये साधारण लॉकडाऊनच्या बाबतीतली जी परिस्थिती आहे की ज्यामध्ये संपूर्ण हे उपलब्ध बेड्स, उपलब्ध ऑक्सिजन, उपलब्ध मेडिसिन्स, उपलब्ध डॉक्टर्स या सगळ्याचा विचार केला तर साधारण 80-90% त्याची जर का वापर होत असेल तर वाढत असलेली संख्या लक्षात घेता आपण ब्रेक द चेन करून ही साखळी तोडणं ही एक थंब रूल म्हणून जगामध्ये ह्याचा वापर केला जातो आणि म्हणून संपूर्ण मंत्रिमंडळाने हाच आग्रह भूमिका या ठिकाणी धरली की बाबा कुठल्याही परिस्थितीत आपल्याला लॉकडाऊन करून आपल्याला निश्चित प्रकारे ही साखळी तोडावी लागेल आणि त्या अनुषंगाने लॉकडाऊन हा जरी शब्द नसला तरी ब्रेक द चेन यासाठी अधिक कडक निर्बंध केले जाणार, ज्यामध्ये आता सध्या एक मास ट्रान्सपोर्टेशन जर का सोडलं तर बाकीचं निश्चित प्रकारे ज्या ज्या काही गोष्टी काही खुल्या असतील त्या बंद करण्याचा विषय हा अधिक कडक निर्बंधांच्या दृष्टिकोनातून राहील. मग ज्याच्यामध्ये तुमचे एसेन्शियल ज्या काही सेवा आहेत, अत्यावश्यक सेवा आहेत त्या आणि मास ट्रान्सपोर्टेशन ह्या 2 गोष्टी वगळल्या तर बाकी मला वाटतं लॉकडाऊनच्या अनुषंगाने किंवा निर्बंधांच्या अनुषंगाने निश्चितच बंद करणंच गरजेचं राहील आणि त्या पद्धतीची नियमावली ही येणाऱ्या म्हणजे आज किंवा उद्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ती घोषणा केली जाईल हे मला या निमित्ताने स्पष्ट केलं पाहिजे. सर, बाकीच्यांचे पण प्रश्न घ्यायचे का नाही? बाकीच्यांचे प्रश्न घ्यायचे का नाही? मुळात आता तुम्ही ते सांगता त्यामध्ये जिल्हाबंदी असेल, एसटी बंद राहतील का? कारण की लोकांच्या या संदर्भातले महत्वाचे प्रश्न आहेत. मी सांगितलं की मास ट्रान्सपोर्टमध्ये जर तुम्हाला समजत असेल तर बस येते, त्याच्यामध्ये रेल्वे येते, या बंद राहणार नाही. त्याचबरोबर जे काही जिल्हाबंदीचा विषय असतो तो सुद्धा अधिक कडक केला जाईल. एकदम जिल्हाबंदी 100% बंदीच केली जाईल अशातला भाग नाही, परंतु प्रत्येक माणसाला जाताना हे विचारलंच जाईल की या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात चाललाय, काय कारण आहे रे बाबा, हे विचारलंच जाईल. सहजासहजी उगीच फिरायला जायचं असेल तर ते रोखलं जाईल आणि ते कुठल्याही परिस्थितीत त्या संदर्भाने सगळ्या गोष्टी ह्या थांबवल्या जातील. लॉकडाऊनला आक्षेप घेतलेला आहे आणि भाजपचं असं म्हणणं की आधी तुम्ही आरोग्य व्यवस्था सुधारायला हवी, तुम्ही जनतेची काहीतरी काळजी केली पाहिजे आणि मग लॉकडाऊनचा निर्णय घ्या. मला वाटतं की या राज्यामध्ये मी पुन्हा सांगेन की काही हजारांमध्ये बेड्स आहेत ते आता 5 लाख, 7 लाख, 8 लाख पर्यंत बेड्स गेलेले आहेत. आपण सगळ्याच गोष्टी टेस्टिंगमध्ये कुठे 600च्या वर टेस्टिंग झाल्या, ज्या राज्याच्या देशाच्या कुठल्याही राज्यामध्ये एवढी टेस्टिंग फॅसिलिटी नाही हे मी जबाबदारीने सांगतो. त्यामुळे टेस्टिंग फॅसिलिटीमध्ये आपण वाढवलो, बेड्स आपण वाढवलेत, ऑक्सिजन 100% आपण वापर करतो आहोत, ऑक्सिजन जनरेटर प्लांट्स आपण टाकले आहोत, डॉक्टर्स सगळे 100%. अगदी आता शेवटच्या वर्षाचे जे विद्यार्थी असतात त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा सेवा या आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून आपण घेतो आहोत. त्यामुळं इथे नंबर ऑफ मेडिकल कॉलेजेस आपण महाराष्ट्रामध्ये वाढवतो आहोत.
अनेक चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत. जे अर्धवट राहिलेले जे बांधकाम आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, याला आपण बळकटीकरण करण्यासाठी निधी आपण मोठ्या पद्धतीने ठेवलेली आहे. त्याच्यासाठी बजेट आपण वाढवून दिलेलं आहे. मला असं म्हणायचं की एकंदरच आरोग्य व्यवस्थेकडे आता अधिक जागरूकतेने आणि अधिक झुकतं माप देऊन काळजी घेण्याचा विषय महाविकास आघाडी सरकार, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली करत आहे. अजितदादांच्या मुद्द्यावरती चंद्रकांत पाटील असं म्हणाले, पुण्यात ऑक्सिजन नाहीये आणि अजितदादांचा फोन बंद आहे, त्यामुळे त्यांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेऊ नये. मला वाटतं की त्याच्यावर कॉमेंट मी करणार नाही. सर, नाशिकमधल्या आपण घटनेला सांगता की त्यात मृत्यू नाहीये, पण स्थानिक प्रशासनाने दुजोरा दिला की 7 लोकांचा मृत्यू त्यात झालेला आहे. आपणास मिसगाईड स्थानिक प्रशासन करतंय का? मला जे सांगण्यात आलं त्याच्यात ऑक्सिजन टाकीचा वॉलमधून लिकेज झाला होता. वॉलमधून लिकेज झाल्यामुळे प्रेशर कमी झाल्यामुळे 11 डेथ व्हेंटिलेटेड पेशंट्स झाल्या आहेत. हा, त्याच्याबरोबर स्टेटमेंट व्यवस्थित सांगा सर. काय नाशिकची जी घटना झालेली आहे त्याच्यावर नेमकी आता सद्यस्थिती काय आहे आणि अशा स्वरूपाच्या घटना आता ऑक्सिजनचे वेगळ्या ठिकाणी नेणं आणणं हा आता भाग अत्यावश्यक आहे. अशा ठिकाणी काय प्रिकॉशन घ्यायला हवं? एक नक्की आहे की ऑक्सिजनच्या संदर्भात आता जी काही आता ही लेटेस्ट घटना असल्यामुळे त्याचे अधिक जास्त डिटेल्स आम्ही माहिती घेऊ. परंतु आज तिथल्या स्थानिक प्रशासनाने जे कळवलेलं आहे की हे नक्कीच आहे की ऑक्सिजनच्या टँकरमध्ये वॉल्स लीक झाले आणि ऑक्सिजनचे वॉल्स लीक झाल्यामुळे ज्या ठिकाणी ते व्हेंटिलेटर वर असलेले पेशंट्स आहेत त्यांना हे ऑक्सिजन जात होतं आणि त्यामुळे कदाचित तिथे मिसहॅप झाल्याचं समजते. मला एवढंच वाटतं की त्याच्या बाबतीतले अधिक डिटेल्स आम्ही कळू. मला वाटतं की त्याच्या बाबतीत आत्ता मला माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे की व्हेंटिलेटर्सवर असलेल्या जे काही रुग्ण असतील त्यांना हे नक्कीच ऑक्सिजन ज्या ठिकाणी टँकर जायला हवं होतं ते गेलेलं नसावं असं एक अंदाज या निमित्ताने सांगावं असं वाटतं. नासिक घटना को लेकर के स्थानीय प्रशासन ने आप हे कमिशनर बोलले का कोण बोलले? कमिश्नर साहेब म्हणजे महानगरपालिका डिव्हिजनल कमिशनर महानगरपालिका आपण ते याच कारणाने असतील हे कसं मला नाही कळलं. ठीक आहे सर, तुम्ही नंतर इन्फॉर्मेशन घ्या कारण की हा विषय खूप सिरियस होतोय. 11 लोक मृत्यू होत आहे ती फार मोठी गोष्ट आहे. नाही मला एवढंच म्हणायचं की तिथे वहाँ पर यानी जो नासिक में जो टैंकर आया था उसको उसके वॉल्स लीकेज होने की वजह से ज़रूर ऑक्सीजन बड़े पैमाने पे लीकेज हुआ और जिस हॉस्पिटल को वो जा रहा था उस पर निश्चित तौर पर उसका इम्पैक्ट हुआ होगा. लेकिन इसके बारे में क्या इम्पैक्ट हुआ है ये जानकारी मुझे लेना ज़रूरी है. वो अभी पूरी पता नहीं है लेकिन ज़रूर इम्पैक्ट हुआ होगा क्योंकि आफ्टर ऑल वेंटिलेटर्स पे जो पेशेंट्स होते उसके बारे में पूरी उनको टाइमली ऑक्सीजन मिलना ज़रूरी होता है. तो इसके बारे में डिटेल में जानकारी लेके हम ज़रूर प्रेस नोट इसका इशू करेंगे. सर दूसरा सवाल है कि आपने कहा कि जो आज से जो इंडस्ट्री बंद करने जा रहे हैं उसके जो ऑक्सीजन से प्लांट्स हैं उसको कैसे यूटिलाइज करेगी सरकार और किस तरीके से रिस्ट्रिक्शंस? लॉकडाउन के बारे में माननीय मुख्यमंत्री जी डिसीजन लेंगे. उनको यानी क्या अभी तो रिस्ट्रिक्शन शुरू है लेकिन इसमें और क्या बढ़ोतरी करना जरूरी है, क्या क्या और बंद करना जरूरी है, ये इसके बारे में जो लिस्ट है वह काम करने की जो प्रक्रिया है वे चीफ सेक्रेटरी ऑफिस में अभी जारी है. मैंने अभी बात किया है तो उसके बारे में जो भी रूल्स एंड यानी डूज एंड डोंट्स है वो इशू की जाएगी. और मुझे लगता है कि ये जो रेस्ट्रिक्शंस है उसमें 100% हम और स्ट्रिक्ट रेस्ट्रिक्शंस करेंगे, उसमें और बढ़ाएंगे. एक ज़रूर है कि मास ट्रांसपोर्टेशन में जैसा कि बसेस हो, ट्रेन्स हो, इसमें इसको बंद करने की
सरकार की कोई मंशा नहीं है, लेकिन एक जरूर है कि अननेसेसरीली जो ट्रैवल करना चाहते हैं उन्हें जरूर रोका जाएगा। जो एक डिस्ट्रिक्ट से दूसरी डिस्ट्रिक्ट में जाएगा वो भी अननेसेसरीली अगर है तो उसको भी पुलिस रोकेगी। तो इसीलिए अगर बहुत जरूरी कुछ काम है तो विद प्रायर परमिशन जाना ठीक रहेगा, अन्य बाकी सभी जो काम है वो बंद है। ऑक्सीजन को लेकर सरकार कैसे मैनेज करेगी, क्योंकि लोकल प्लांट्स को लेकर के सरकार ज्यादा फोकस कर रही है कि बाहर से ऑक्सीजन मंगाने की बजाय जो स्टेट के भीतर प्लांट्स हैं उनको कैसे मैनेज करें। ऑक्सीजन का आज का डिमांड हमारा 1550 मेट्रिक टन है, वो अभी पूरा किया जा रहा है। 1250 मेट्रिक टन महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से महाराष्ट्र में निर्माण हो रहा है, वो पूरा मेडिकल पर्पस को ही मिल रहा है। और रहा सवाल 300 मेट्रिक टन ये बाहर राज्यों से, खास तौर पर भिलाई यानी छत्तीसगढ़, गुजरात और यानी जामनगर और जो भिलारी है वो वहाँ पर भी तेलंगाना से ऑक्सीजन करीबन 300 मेट्रिक टन मंगवाया जा रहा है। आज अगर जिस तरह से संख्या बढ़ रही है उसमें और 200 टन हमें और ज़्यादा मिले, ये मांग गवर्नमेंट ऑफ इंडिया को राज्य सरकार ने की है और मुझे पूरी उम्मीद है कि राज्य सरकार को ये एडिशनल 200 टन जरूर लिक्विड ऑक्सीजन मिलेगा। इसके बावजूद जहां राज्य में 6 ऐसी जगह है कि जहां पर लिक्विड ऑक्सीजन उपलब्ध है, गैस उपलब्ध है, सिर्फ बॉटलिंग प्लांट न होने की वजह से उसका उपयोग हम नहीं कर पा रहे हैं। तो इसीलिए वहां पर अगर हम बेड्स 500 बेड्स अगर लगा सकते हैं तो जरूर उसका इस्तेमाल भी हो पाएगा। तो ऐसे 6 प्लेसेस है, खास तौर पर थर्मल पावर स्टेशंस है। वह थर्मल पावर स्टेशंस जो खापरखेड़ा नागपुर में है, पारस अकोला में है और परली बीड़ में है। फिर जो स्टील प्लांट्स है लॉयड वर्धा में है, जो आरसीएफ की जो फर्टिलाइजर का प्लांट है वो 3rd अलीबाग में है और जेएसडब्ल्यू जो स्टील प्लांट है वो पेन में है। तो इन सभी जगह पे ऑक्सीजन उपलब्ध है, प्यूरिटी 98% उपलब्ध है। तो इसका इस्तेमाल भी करने के लिए पूरी कोशिश की जा रही है। अगर वहां पर बॉटलिंग प्लांट लगाने में बहुत टाइम लगने वाला है तो वही हॉस्पिटल्स अगर हम डाल दिए तो भी काफी हद तक राहत ऑक्सीजन की मिल सकती है। दूसरी यह भी बोलना चाहता हूं कि गवर्नमेंट ऑफ इंडिया ने करीबन 50,000 मेट्रिक टन का जो रिक्विजिशन है, वो रिक्विजिशन फॉर इंटरेस्ट जिसको हम बोलते हैं RFI, वो मंगवाया है। और अन्य देशों से भी 50,000 मेट्रिक टन अगर आता है हमारे भारत देश में तो हमारा कोस्टल स्टेट होने की वजह से हमें उसका जरूर फायदा होगा और इंपोर्ट किया हुआ ऑक्सीजन का भी कुछ हिस्सा हमारे को मिल सकता है। उस टाइप की मांग भी चीफ सेक्रेटरी ने महाराष्ट्र सरकार की तरफ से भारत सरकार को की है। इसके अलावा जो ऑक्सीजन जनरेटर्स है, हर डिस्ट्रिक्ट में 2-3 ऑक्सीजन जनरेटर्स के प्लांट्स लगवाना ही चाहिए, ऐसा भी कंपल्शन किया है। ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर्स है वो भी लगवाना चाहिए, ऐसा भी कंपल्शन किया है। तो मुझे लगता है जो हमारे प्रशासन के जो लोग हैं, जिलाधिकारी और ये सभी उनके ऑर्डर्स दे रहे हैं और उसके लिए कोई टेंडर की भी जरूरत नहीं रहेगी, क्योंकि जिन जिलों में टेंडर्स होके कुछ रेट फाइनलाइज किए हैं उसी के भंडाऱ्याची उधळण म्हणजे